आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये विनीत धोत्रे विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र 27/466/2025 ही याचिका सुनावणीला होती। ही जनहित याचिका होती, PIL होती। याच्यामध्ये 2 सप्टेंबरच्या हैदराबाद गॅझेट JRला आव्हान देण्यात आले होते। सुनावणी सकाळी मुख्य न्यायमूर्तींच्या पुढे झाली। त्याच्यामध्ये ही जनहित याचिका कशी काय आहे, पब्लिक ॲट लार्ज ही अफेक्ट कशी करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वैयक्तिक याच्यामध्ये काय नुकसान होणार आहे ते तुम्ही दाखवून द्या, असं कोर्टाने सांगितलं। कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारलं, तुम्ही नक्की कोण आहात? तर याचिकाकर्त्यांनी सांगितलं की आम्ही SC आहोत। त्यामुळे मग कोर्ट म्हणलं की तुम्ही याच्यातनं कसे काय बाधित होताय, त्यामुळं तुम्हाला याचा लोकल स्टँड आहे हे असं तुम्ही सिद्ध करून दाखवा। आणि मग दुपारी 3 वाजता हे मॅटर ठेवलं होतं। 3 वाजता परत सुनावणी झाली। यावर जे याचिकाकर्ते होते ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांनी सांगितलं की हा जो कायदा आहे SC ST OBCचे दाखले देण्याचा आणि त्यामुळे SC ST आणि मी SC समाजातील असल्यामुळे बाधित होऊ शकतो किंवा माझे जो काही समाजाला याच्यातनं हानी पोचू शकते। त्यावर जे वीरेंद्र सराफ AJ आहेत त्यांनी स्पष्ट केलं की कुणबीचे दाखले देण्यासाठी हा JR आहे आणि यांनी जास्तीत जास्त OBC बाधित होतील, त्यामुळे SC आणि ST बांधवांना याच्यातनं कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही। त्यावर कोर्टाने असं मत केलं की याच संदर्भामध्ये या कोर्टामध्ये वेगळ्या रिट पिटिशन ऑलरेडी दाखल आहेत, त्याच्यावर लवकरात लवकर सुनावणी होणार आहे। त्यामुळं मल्टिप्लिसिटी ऑफ दॅट पिटिशन असं होऊ शकतं आणि त्यामुळं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये लोक स्टँड नाहीये, तुम्ही स्वतः याच्यामध्ये बाधित होणार नाहीये। त्यामुळं ही जनहित याचिका आम्ही ऐकू शकत नाही आणि यांनी ती जनहित याचिका लोक स्टँडाईच्या मुद्द्यावर ती फेटाळलेली आहे। या JRच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद झालेला नाहीये। त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या मेरिटमध्ये कोर्ट गेलेलं नाहीये। कोर्टाने हे पण सांगितलेलं आहे, तुमचं काही म्हणणं असेल तर ह्या ज्या रिट पिटिशन ज्या दाखल आहेत त्या ज्यावेळेस चालतील त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप याचिका करून तुमचं म्हणणं मांडू शकता आणि कोर्टाला गरज भासली तर ते तुमचं म्हणणं ऐकू शकता। त्यामुळं आज यांच्या मेंटेनॅबिलिटीवर आणि लोक स्टँडायवर ही याचिका फेटाळलेली आहे। 2 सप्टेंबरच्या JR संदर्भामध्ये कोणताही निर्णय, कोणताही युक्तिवाद आज झालेला नाही हे मी इथं स्पष्ट करतो। त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये। जे या JRला सपोर्ट करतात त्यांनी खुश होऊ नये आणि जे या JRला विरोध करतात त्यांनी नाराज होऊ नये। या संदर्भामध्ये वेगळ्या 3 जनहित याचिका आहेत, 3 रिट पिटिशन आहेत, त्याच्यावर सुनावणी लवकर या मुंबई उच्च न्यायालयामध्ये होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।